आज आपण सेकंड रूलने लॉगचे कॅल्क्युलेशन्स करू. एक थोडा रिकॉल करून देतो तुम्हाला. लॉग टेबलमध्ये जेव्हा लॉग पाहायचा असेल, सपोज आपल्याला असं लॉग पाहायचा आहे 1572 हा नंबर आहे किंवा असा नंबर आहे 15.72. फर्स्ट काय करायचं, याची कॅरेक्टरिस्टिक लिहा. कॅरेक्टरिस्टिक आहे 1. पॉइंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत, देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक इज 1. आणि लॉग फर्स्ट 2 नंबरचा पाहायचा. हा पहा 15चा 7 नंबरचा कॉलम म्हणजे हा 1959 आणि 2चा मीन डिफरन्स आहे 6. हा 6 इथे ऍड करायचा. 1959 प्लस 6 म्हणजे हे होतील 10, 15, 6, 1965. ओके, तर असा लॉग पाहायचा. इथे नंबर्स आहेत, हे नंबर पहिले 2 डिजिट्स हे घ्यायचे. 0 to 9 मध्ये हे कॉलम्स आहेत आणि मीन डिफरन्स इथे आहे. व्हिडिओ पाहत असताना लॉग टेबल सोबत घेऊन बसा तुम्ही. नंतर मग मी इथे डायरेक्ट बुकमधून पाहून इथे बोर्डवर लिहिणार आहे. ओके, अँटीलॉग पाहताना हा लॉगचा सेकंड पेज आहे आणि अँटीलॉग पाहताना हे पहा. अँटीलॉग मध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही, हे इथे पॉइंट मध्ये दिलेले असतात. पॉइंट तर अँटीलॉग पण तसंच. अँटीलॉग समजा एखादा नंबर असा येत असेल, हाच नंबर घेऊ 0.1965, तर इथे फर्स्ट पॉइंट नंतरचे 2 डिजिट्स घ्यायचे, कारण हे पॉइंट नंतरचे 2 डिजिट्स येत आहे. हे आहेत पॉइंट 19चं 6 आणि 5. 6 आणि 5 मीन्स हा पॉइंट 19. इथून काउंट नाही करायचं, इथून हा 0 नंबरचा कॉलम आहे. पॉइंट 19चं 1 2 3 0 1 2 3 4 5 6 1570 आणि 5चा मीन डिफरन्स त्याच लाईन मध्ये 5चा मीन डिफरन्स पाहायचा. हा 2. ओके, 5चा मीन डिफरन्स हे पहा 5 मध्ये आहेच ना. हा 5 मध्ये असं व्हर्टिकली पाहायचं. ओके, तर आता आपण सेकंड रूलने क्वेश्चन सॉल्व करू. देअरफॉर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना लॉग टेबल सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला फर्स्ट रूलने आपण लास्ट व्हिडिओमध्ये फर्स्ट रूलने कॅल्क्युलेशन्स केले. आता सेकंड रूलने कॅल्क्युलेशन्स करू. सेकंड रूलने काय सिंपल तसंच करायचं आपल्याला. फक्त आता लॉग अँटी लॉग जसं आपण मागे पाहिलं सेम तसंच. रूलने स्टार्ट करू. रूल नंबर 2 लॉग m upon n डिवायडेशन जर असेल देन वी हॅव टू सबट्रॅक्ट दिस log m मायनस log n. हा रूल यूज करू आपण. नाव चला, एखादा नंबर सपोज असं नंबर आहे 785.9 अपॉन 62.37. सपोज असा नंबर आहे. हे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आपल्याला. मग काय करायचं इथे फर्स्ट याचा आन्सर आहे सपोज x. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, log x इक्वल टू log 785.9 अपॉन 62.37. आपल्या रूल नुसार आता हा नंबर आहे. ओके, मग आता यांच्या लॉगची सबट्रॅक्शन करू आपण. म्हणजे असेल log 785.9 मायनस log 62.37. आता मेथड आपली सेम ॲज इट इज मेथड आहे लॉग पाहण्याची. इथे कॅरेक्टरिस्टिक किती 2. पॉइंटच्या अगोदर बिफोर डेसिमल पॉइंट देअर आर 3 डिजिट्स, देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक विल बी 2. लॉग कशाचा पाहायचं, फर्स्ट टू डिजिट म्हणजे लॉग पाहताना आपण असं पाहू 78 हा नंबर पाहू, 5 नंबरच्या कॉलम मध्ये आणि 9चा मीन डिफरन्स पाहू. ओके, चला एक वेळा चेक करून घेऊ. याचा लॉग
78चं 5 आणि 9 78 5 and 9 लॉगॅरिथम पेजवर पाहू 78 5 9 हा आहे 78 0 1 2 3 4 5 78चा 5 हा आहे 8949 आणि 9चा मीन डिफरन्स आहे याच लाईन मध्ये 4 आहे. ओके, तर 8949 प्लस 4 किती होतील 8953 8953. ओके, 8953 8949 प्लस 4 ओके 53. नंतर हा जो नंबर आहे 62.37 याचा लॉग इथे मायनस साइन कॅरेक्टरिस्टिक इथे 1 लिहू कारण पॉइंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक इज 1. कॅरेक्टरिस्टिक साठी व्हिडिओ नंबर 1 पहा. लॉग कशाचा पाहायचा 62चा 3 आणि 7 62चा 3 आणि 7 62 हा नंबर पहा 62चा 3 0 1 2 3 3 म्हणजे 7945 आणि मीन डिफरन्स कितीचा 7चा मीन डिफरन्स आहे 5 5. मग हा 5 याच्यात ऍड करा 7945 मध्ये 5 ऍड करा 7950. ओके, तर असं आपण लॉग पाहिलं. हे सबट्रॅक्शन करू 2.8953 मायनस 1.7950 3 मायनस 0 3 5 मायनस 5 0 0 इथे 1 आणि इथे 1. देअरफॉर log x इक्वल टू 1.1003. अगेन हे लक्षात ठेवा अँटीलॉग कशाचा पाहायचा आहे पॉइंट नंतरचे 2 डिजिट्स म्हणजे अँटीलॉग पाहायचं कशाचं आपल्याला इथे 0.10चा 0 आणि 3 करेक्ट. चला अँटीलॉग पाहू 0.10चा 0 आणि 3 अँटीलॉग पेज पाहून घ्यायचं तुम्ही कोणत्या पेजवर पाहत आहे 0.10 हा आहे 0.10चा 0 म्हणजे 0 नंबरचा कॉलम 1259 आणि 3चा मीन डिफरन्स किती आहे या लाईन मध्ये पाहायचं व्यवस्थित 3चा मीन डिफरन्स 1 2 3 3चा मीन डिफरन्स 1 आहे आणि तिथे नंबर आहे 1259. हे पहा 0.10चा 0 या लाईन मध्ये 3चा मीन डिफरन्स 1 आहे म्हणजे किती होतील 1260. ओके 1260 x इक्वल टू एंटीलॉग 1260 असा एंटीलॉग पाहिला आपण. देन अगेन फायनल आन्सर लिहित असताना एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा नेहमी स्टँडर्ड फॉर्म इंटू 10 पॉवर इथे जो नंबर असेल तो काही असू द्या प्लस मायनस काही असू द्या तो पॉवर असेल आपला 1.260 इंटू 10 पॉवर 1 म्हणजे सिंपल तुम्ही याला असं 10 लिहू शकता किंवा फायनल आन्सर लिहित असताना याला 12.60 असं लिहू. तो ऑब्झर्व करा इथे काय झालं कोणता चेंज झालं फर्स्ट रूल आणि या सेकंड रूल मध्ये चेंजेस कुठे झाले फक्त सबट्रॅक्शन. लास्ट फर्स्ट रूल मध्ये आपण इथे ऍडिशन करत होतो बाकी सगळं जसं आपण लॉग पाहिलं अँटीलॉग पाहिलं सेम तसंच. ओके, आता आपण असं डिटेल नाही लिहिणार डायरेक्ट आपण लॉग लिहू. ओके, चला एक दुसरा एक्झाम्पल घेऊ. सपोज असा नंबर आहे 0.00862 अपॉन
48.73 असा नंबर आहे. काय करायचं आहे आपल्याला, याचा लॉग मायनस या नंबरचा लॉग आणि नंतर मग एंटी लॉग पाहू. तर डायरेक्ट लिहू आता. फर्स्ट याची कॅरेक्टरिस्टिक पहा किती आहे. 0 आणि 8 यांच्यामध्ये 2 झिरो आहे. नंबर लेस दॅन 1 आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक साठी असा फॉर्म्युला यूज करतो आपण. आर ची व्हॅल्यू किती आहे इथे, 2 झिरोज, 2 प्लस 1 -3 किंवा बार 3 म्हणजे या नंबरची कॅरेक्टरिस्टिक आहे बार 3. पॉइंट द्यायचा इथे. याचा लॉग पाहत आहे सध्या आपण. आता लॉग कशाचा पाहायचा, लॉग फर्स्ट 2 डिजिट्सचा पाहायचा. फर्स्ट 2 नॉन झिरो डिजिट्स हे आहेत. म्हणजे लॉग पाहताना आपल्याला असं पाहावं लागेल 86 याचा 2 पाहावं लागेल, समोर काहीच नाही, मग मीन डिफरन्स पाहायचा नाही. म्हणजे सिंपल 86 चा 2 नंबरचा कॉलम, त्याच्यात कोणता नंबर आहे पाहू. लॉग टेबल मध्ये 86 2 86 2 9355. तर इथे नंबर आहे 9355. 86 चा 2 9355 9355. ओके, याचा लॉग पाहिला आता आपण. तर हे डिवायडेशन मध्ये आहे म्हणून सबट्रॅक्शन करायची आहे. मायनस याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे, याची कॅरेक्टरिस्टिक आहे 1. आणि लॉग कशाचा पाहायचा, 48 चा 7 आणि 3 असं दोन कॉलम्स मध्ये पाहू. म्हणजे असं 48 7 नंबरचा कॉलम आणि 3 चा मीन डिफरन्स. 48 चा 3 आहे 6848 आणि 3 चा मीन डिफरन्स 3 आहे 6848 अँड 3 चा मीन डिफरन्स 3 चा आहे. पुन्हा एक वेळा चेक करून घेऊ. 48 चा 7 नंबर, नो 6848 चा मी 6875 आहे. 6875 ओके. आणि 3 चा मीन डिफरन्स. हे पहा लॉग टेबल अशा मिस्टेक्स होऊ शकतात आपल्यासोबत. काय करायचं, लॉग टेबल पाहताना इथे 48 चा समजा 7 पाहायचा आहे आपल्याला, इथे स्केल ठेवायच्या खाली मॅक्सिमम झालं तर, किंवा एक फिंगर इथे ठेवा 48 वर आणि एक फिंगर इथे ठेवा. ओके, म्हणजे ते नंबर्स कधी कधी पाहताना वर खाली होऊ शकतात. ऍक्च्युली नंबर्स वर खाली नाही होत, आपणच वर खाली पाहतो. 48 चा 7 नंबर मध्ये आहे 6875 आणि 3 चा मीन डिफरन्स 3. ओके, हा 3 ऍड करायचे 6878. आता सबट्रॅक्शन पहा कशी करायची. सबट्रॅक्शन फाइव मायनस 8 नाही होत, 1 कॅरी घेतला. 15 मायनस 8 किती, 7. मग इथे किती राहिले होते, 4. 1 कॅरी घ्या, 14 होतील, 14. मग इथे 14 मायनस 7. इथून कॅरी घेतलं होतं आपण, इथे राहिले आता 2. इथून 1 कॅरी घ्या म्हणजे 12 झाले. 12 मायनस 8 4. इथे किती राहिले आता 8 मायनस 6 इज 2. 8 minus 6 2. Now this is -3 minus 1 -3 minus 1 किती होतील हे, -4 होतील. सबट्रॅक्शन ऍक्च्युली मेन ऑपरेशन सबट्रॅक्शन जरी होत असेल आपलं, तर इथे यांची सेम नंबर सेम साइन असल्यामुळे ऍडिशन होईल. -3 -1 म्हणजे -4 किंवा याला लिहू आपण बार 4. हा, आपण हा नंबर याचा लॉग पाहिला मायनस याचा लॉग असं मिळालं. आता एंटी लॉग पाहू याचा. एंटी लॉग ऑफ दिस नंबर बार 4 2477. एंटी लॉग कशाचा पाहायचा, पॉइंट नंतरचे 2 डिजिट्स
म्हणजे 0.24चा 7 आणि 7 असं पाहू. अँटीलॉग. चला अँटीलॉगच्या पेजवर येऊ आता. 0.24चा 7 नंबर मध्ये आहे 1766. ओके. आणि 7चा मीन डिफरन्स आहे 3 अगेन 3. हा 3 इथे ऍड करा म्हणजे इथे असेल 1769. अगेन आन्सर आता फायनल करू. आन्सर कसं फायनल करायचं? एका डिजिट नंतर पॉइंट द्या म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये एका डिजिट नंतर पॉइंट दिला आपण इंटू 10 पॉवर इथे जो नंबर असेल तोच पॉवर असेल 10 पॉवर 4 म्हणजे याचा आन्सर आहे देन 1.769 इंटू 10 पॉवर -4. काय केलं पुन्हा एक वेळा हा नंबर हे 2 नंबर डिवायडेशन मध्ये आहे म्हणून या फॉर्मॅट नुसार आपण सॉल्व्ह करू. कॅरेक्टरिस्टिक आणि त्याचं लॉग पाहिलं 86 मायनस कारण डिवायडेशन मध्ये याची कॅरेक्टरिस्टिक 1 याचा लॉग 48 चा 7 नंबरचा कॉलम त्याच्यात नंबर पाहिला आपण आणि 3 चा मीन डिफरन्स ऍड म्हणजे असा नंबर मिळेल. सबट्रॅक्शन केली ही सबट्रॅक्शन केल्यानंतर अँटीलॉग पाहायचा. अँटीलॉग कशाचा पाहायचा? पॉइंट नंतरचे 2 डिजिट्स आणि आन्सर असं फायनल करायचं. एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा आणि 10 लिहायचं इथे 10 इथे जो नंबर असेल तो आपला 10चा पॉवर. ठीक आहे. चला अजून एक क्वेश्चन. 0.2839 अपॉन 3365.8. चला 8 घेऊन टाका. पुन्हा आता त्याच मेथडने व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करून पहा. याचा लॉग कॅरेक्टरिस्टिक इज बार 1. लॉग कशाचा पाहायचा? फर्स्ट 2 डिजिट्स फर्स्ट 2 नॉन झिरो डिजिट्स हे नॉन झिरो डिजिट्स आहेत म्हणजे लॉग पाहू आपण 28 चा 3 अँड 9 चा मीन डिफरन्स. 28 3 असं हॉरिझॉन्टल आणि असं व्हर्टिकल पाहायचं व्यवस्थित. नंबर व्यवस्थित पाहायचे मिस करायचं नाही. 28 चा 3 मध्ये आहे 4518. 28 चा 3 4518 आणि मीन डिफरन्स आहे 9 चा मीन डिफरन्स तिथे 14. मग हे 14 याच्यात ऍड करा किती होतील 4518 14 हे 12 3 5 4 4532. ओके 12 3 ओके बरोबर. हा नंबर डिवायडेशन मध्ये आहे देअरफॉर सबट्रॅक्शन आणि कॅरेक्टरिस्टिक लिहायची इथे. हा पॉइंट पहा पॉइंटच्या लेफ्ट साइडला किंवा बिफोर डेसिमल पॉइंट किती डिजिट्स आहेत 1 2 3 3 - 1 कॅरेक्टरिस्टिक इज 2. अगेन लॉग फर्स्ट 2 डिजिट्स 36 चा 5 आणि 8. 36 चा 5 8 पाहू. 36 5 and 8. 36 लॉग टेबल मध्ये लॉगॅरिथमिक लिहिलेला पेज पाहायचं. 36 चा 5 5623 आहे 5623. 36 चा 5 5623 आणि मीन डिफरन्स 8 चा पहा. 8 चा मीन डिफरन्स आहे 10. मग हा 10 ऍड करून द्यायच्यात म्हणजे हा नंबर असेल 5633. नाव आता ही सबट्रॅक्शन करू. पहा 2 - 3 नाही होत 1 कॅरी घेऊ. 12 - 3 9.
इथे अगेन 2 राहिले, मग इथून 1 कॅरी 12, 12 मायनस 3 9. आता इथे 4 राहिले, 4 इथून कॅरी घ्या 14, 14 मायनस 6 8. आता इथून कॅरी घेतला होता आपण, आता इथे पहा 3, 3 मायनस 5 नाही होत. आता इथे काय करतो आपण, हे जनरली 10th पर्यंत असं कधी केलंच नसेल. -1 मधून 1 कॅरी घेतला, 1 कॅरी घेतला तर इथे किती राहिले, -2 राहिले. हे बघा, -1 मधून 1 कॅरी घेतला, कॅरी घेतला म्हणजे -1 केला आपण, म्हणजे राहतील किती -2. इथे हा 3 नंबर होता पहा 3, कारण इथे 1 कॅरी घेतलं होतं आपण, 3 राहिला होता इथे. 3 मायनस 5 नाही होत, इकडून या नंबर मधून कॅरी घ्यायचं म्हणजे 1 आलं इथे, बट हा नंबर पण चेंज नाही झाला पाहिजे ना. तिथे आपण 1 इकडे कॅरी घेतलेला आहे, -1 मधून कॅरी घेणे म्हणजे 1 मायनस करणे. -1 मधून 1 मायनस केलं म्हणजे इथे किती राहिले, आता -2 राहिले. आणि हे 13 मायनस 5, नाउ वी कॅन सबट्रॅक्ट इट. 13 मायनस 5 आर 8. आता नंबर पहा, -2 हे होतील -4. ओके, सबट्रॅक्शन पुन्हा पहा कशी केली आपण, किंवा तुम्ही पण सेल्फ करून पहा. नाव अँटी लॉग पाहू आपण याचा. अँटी लॉग ऑफ बार 4.8899. अँटी लॉग कशाचा पाहायचा, पॉइंट नंतरचे 2 डिजिट्स, म्हणजे हे 2 डिजिट्स. म्हणजे असं पाहू आपण, 0.88 मध्ये 9 आणि 9, 0.88चा 9 नंबरचा कॉलम, त्याच्यात नंबर पाहू कोणता आहे, 0.88. आता हा लॉग टेबल कसा पाहायचा मी स्टार्टिंगला तुम्हाला एक वेळा दाखवून दिलेला आहे, तसं पहा तुम्ही. 0.88 9 नंबर 7745, 7745, 88चा 9 7745, आणि 9चा मीन डिफरन्स आहे 16. मीन डिफरन्स ऍड करायचं, 11 5 प्लस 1 6 7761, 7761, 7761. आता आन्सर फायनल करू आपण. ॲज युज्युअल आपण एका डिजिट नंतर पॉईंट दिला इथे, इंटू 10 लिहू 10, आणि इथे जो नंबर असेल तो आपला 10चा पॉवर असेल, म्हणजे 10 पॉवर -4. देअरफॉर याचा आन्सर आहे मग 7.761 10 पॉवर -4. ओके, चला याचे 2 क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्यासाठी देतो, तुम्ही ट्राय करून पहा हे 2 क्वेश्चन्स. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये डाऊट सांगा, मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करून देईल. दोनच क्वेश्चन देत आहे. एक हा क्वेश्चन घ्या, 0 पॉईंटचे जरा ते सबट्रॅक्शन करत, आम्ही जशी सबट्रॅक्शन केली होती ना ते व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हिडिओ बॅकपार्ट घेऊन पुन्हा पहा. 0.08291 अपॉन 33.45. अच्छा, एखाद्या वेळेस सपोज असा नंबर आला असेल तर काय करायचं मग, कारण आपण लॉग तर 33चा 4 5 पाहू ना. असा नंबर आला तर हा जो 5th डिजिट असेल ना त्याला राऊंड ऑफ करायचा. हा 5 पेक्षा ग्रेटर आहे तर मग हा 6 होऊन जाईल 6. ओके, हे लक्षात ठेवा. जर एखाद्या ठिकाणी असं आलं तर राऊंड ऑफ करा, म्हणजे 4 डिजिट पाहिजे आपल्याला. तर हा एक क्वेश्चन. देन 438.6 अपॉन 23.54. हे 2 क्वेश्चन्स तुम्ही सेल्फ ट्राय करून पहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 3rd रूल पाहू.